तेज प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने गणेश चतुर्थी आणि गौरी विसर्जन निमित्त निर्माल्य संकलन आणि व्यवस्थापन डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आदरणीय पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश चतुर्थी तसेच गौरी विसर्जन निमित्त बेळगावी, संकेश्वर, निप्पाणी, गडिंग्लज, आजरा आणि चंदगड येथे निर्माल्य संकलन आणि व्यवस्थापन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी बेळगावी, निप्पाणी, संकेश्वर, गडिंग्लज, चंदगड, आजरा येथे सर्व श्री सदस्य आले होते। गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य संकलन आणि व्यवस्थापन कार्यक्रम सुरू करण्यात आला। एकूण 280 श्री सदस्यांनी सकाळी 11 ते रात्री 12 या वेळेत निर्माल्य व्यवस्थापन केले। एकूण 6 ठिकाणी हे निर्माल्य व्यवस्थापनचे कार्य सुरू होते। सर्व ठिकाणावरून एकूण 29 टन निर्माल्य गोळा झाले। ह्या सर्व निर्माल्याचे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या मार्गदर्शनाखाली खत तयार केले जाते। ह्या सर्व खताचा उपयोग डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्यामध्ये वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी उपयोग केला जातो। एकूण शहर 6, एकूण ठिकाण 10, एकूण उपस्थिती श्री सदस्य 280, एकूण निर्माल्य संकलन 29 टन। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून श्रीमद दासबोधाचे श्रवण निरूपणाच्या माध्यमातून पहिल्यांदा मनुष्याच्या अंतःकरणात स्वच्छता केली आणि कळवून दिले की आज मला स्वतः बरोबर समाजाच्या आणि देशाच्या सोबत संपूर्ण विश्वासाचा विचार केला पाहिजे। म्हणूनच आज प्रत्येक श्री सदस्य स्वतःचा व्यवसाय नोकरी सांभाळून या दिवशी समाजप्राप्ती माझे हे कर्तव्य आहे ते देण्यासाठी आले आहेत। देश मला काय देतो यापेक्षा मी देशाला काहीतरी द्यावे यासाठी प्रत्येक श्री सदस्य स्वतःहून आले होते। तेज प्रभू न्यूज।